श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभे नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः. ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमारा. जय जय लंबोदरा शेकदंता शूर्पकर्णा. तुझे जे चिंतन करती दया विघ्नेन बाधिती सकळाभीष्ट साधती अवलंबिसे सकल मंगल कार्याचे प्रथम वंदीचे तुम्हासी. चतुर्दश विद्यांशी स्वामी तुझी लंबोदरा. हरि ब्रह्मादि गणपती कार्यारंभी वंदती सकळाभीष्टे साधती तुझे प्रसादे. समस्त गणाचा नायक तुझी विघ्नाचा अंतक. तू ते वंदिता जे लोक कार्य साधे दयाचे. माझे मनीची वासना तू अपूर्वावी गजानना. साष्टांग करतो नमना विद्या देई मजाता. नेनेता होतो मतीन म्हणून धरले तुझे चरण. 14 विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा. माझे अंतकणीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे. पूर्ण दृष्टीने पाहावे ग्रंथसिद्धी पावावी दातारा. आता बंधू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागीश्वरी. पुस्तक विना जिचे करी हंस वाहिनी अरसे देखा. वेद विद्या शास्त्राची अधिकार जाना शारदेशी. तिये वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा. म्हणून नमतो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिनी. राहोन या माझे वाणी ग्रंथी रिघू करी आता. गुरुचे नामी तुझी स्थिती म्हणती नरसिंह सरस्वती. या कणे मजवरी प्रीती नाम आपले म्हणून नमिले तुझे चरण. व्हावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते विद्यादान ग्रंथी रिघू करी आता. आता बंधू त्रिमूर्तीशी ब्रह्मा विष्णू शिवाशी. विद्या मागे नमितायाशी अनुक्रमे करुणी. चतुर्मुखे असती ज्याशी करता जो का सृष्टीशी. वेद झाले त्याचे मुखेशी त्याचे चरणी नमन माझे. आता बंधू ऋषिकेशी जो नायक विश्वाशी. लक्ष्मी सहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाना. आता नमो शिवाशी धरली गंगा मस्तिकेशी. पंचवक्त्र दशुभजेशी अर्धांगी असे जगन्माता. वंदू आता कविकुळासी पराशिरादी व्यासांशी. वाल्मिकादी सकेळाशी नमन माझे पर्यासा. तेने कवित्व असे कैसे म्हणून तुम्हा विनवतेसे. ज्ञान द्यावे जी भरवसे आपला दास म्हणून. न कळे ग्रंथ प्रकार तेने शास्त्राचा विचार. भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी. समस्या तुम्ही कृपा करणे माझी या वचना साह्य होणे. शब्द उक्ती ही होणे कविकुळ तुम्ही प्रतिपळा. ऐसे सकाळा का विनवनी मग ध्यायले पूर्वजमनी. उभय पक्ष जनकजनी महात्म्य पुण्यपुरुषांचे. आपस्तंभ शाखेशी गौत्रकोंडिने महाऋषी. साखर नामे ख्यातीशी सायदेवा पासाव. नमिता जनकजन्नीशी नंतर नमो श्री गुरुशी. झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मराव्या. गंगाधराचे कुशी जन्म झाला परियसी. सदा द्याय श्री गुरुशी एका भावे निरंतर. म्हणून सरस्वती गंगाधर करी संताशी नमस्कार. श्रोत्या विनवी वारंवार क्षमा करणे बाळकाशी. त्वाम मात्र माझी रीतमती तेने काव्य उत्पत्ती. जैसे श्री गुरु निरोपती तेने परी सांगतसे. पूर्वापरामचे वंशी श्री गुरु प्रसन्न हरनिशी. निरोप देती माते प्रेयसी चरित्र आपले विस्तारी. श्री गुरुवाक्य मज कामधेनु मनी नाही अनुमानु. शयवृद्धी पाना विनारा पुनु. श्री नरसिंह सरस्वती त्रयमूर्तीचा अवतार झाला. श्री नरसिंह सरस्वती नर कवन जाणे याचा पार. चरित्र कवना न वर्णवे चरित्र असे श्री गुरुचे. वर्णाव्या शक्ती कैसी वाचे आज्ञाचे श्री गुरुची. म्हणून वाचे बालक बोलत असे. ज्याचे पुत्रपौत्री चाड त्याची कहे कथा असे गोड. लक्ष्मीचे अखंड तयाभुनी परियसा. ऐशी कथा जियेची घरी वाचिती नित्य मनोहरी. श्रिया सुक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्रयुक्त. रोग नाही तयाभुनी सदा संतुष्ट गुरुकृपे करुणी. निसंदेह साता दिनी ऐकता बंधन तुटे जाना. निधान लाधे अप्रयासी तरिका कष्टीसे सायाशी. विश्वास माझिया बोलासी ऐका श्रोते एक चित्ते. आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवतेसी बळे. श्री गुरुस्मरण असे भले अनुभव सकळीक. गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानू. श्रोत करुणी सावधानू एक चित्ते परियेसा. श्री नरसिंह सरस्वती होते गाणगापुरी ख्याती. महिमा त्यांचा अत्युनक्ती सांगेन एका एक चित्ते. तयाग्रामी होते श्री गुरु म्हणून महिमा असे थोरू. जाणीते लोक चहुराष्ट्रू समस्त जाती यात्रेशी. तेथे जाऊन आराधिती त्वरित होय फलप्राप्ती. पुत्रदारा धनसंपत्ती जे जे इच्छिले होय जना. लाधून या संतान नाव ठेवती नामकरण. संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ. ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी. कष्ट तसे अति घनी सदा ध्याय गुरु श्री गुरुशी. असे मनी व्याकुळती चिंते वेष्टल असे भूत. गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला. निर्धार कडो निवासी मने पाहिन श्री गुरुशी. अथवा सांडीने देहाशी जड रूपे काय काज. ज्याचे नामस्मरणे करता देहधानी होय त्वरिता. आपण त्याचा नामांकिता किंकर म्हणत असे. याची बोलाची हेवा मणी धोरणी पाहावा. श्री गुरुमूर्तीशी दाखवा कृपाळू व सौरभूती.
अति व्याकुळ अंतकरणी निंदास्तुती आपली वाणी कष्टला भक्त नाम करणी करिता होय परियेसा गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तासी रक्षण दयानिधी अंतकरण सिरू नवे बा श्री गुरु तू कृपा सागुरु पाव वेगी आता नरहरी अनंता बाळा लगी माता केवी टाकी तू माता तू पिता तुची सका भ्रांता तुची कुळदेवता पारंपारी सदा कष्ट चित्ता काहो देसी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी त्रैमूर्ती तू होसी पाळसी विश्वाची समस्त देवासी तुची दाता तुझ वाचून आता असे कवन दाता विश्वाशी ओशिता सर्वज्ञ तू दिल्या वाचून न देव म्हणून असेल तुझे मनी सांग मज समसम ही तळी तुम्हा दिले बळी त्या ते हो पाताळी बैसविले सृष्टीचा पोषक तुझी देव एक तू ते मी मशक काय देऊ बाळापाशी माता काय मागे ताता ऐका श्री गुरुनाथा काय देऊ सेवा घेऊन या देणे हे सामान्य नाम असे नसे जाण दातृत्वाशी तळी बावी विहिरी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्ष तसे मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी करी तेने सेव्या कैसी स्थिरणसे मानसी माझे वंशोशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेविले तुम्हासी संग्रह बहुवसी तुझे चरणी आता मजरी न देसी नरहरी जिंतो निव्यवहारी घेई न जाना दिसत असे आता कठीणता गुरुनाथा दासमी अंकिता सनातन आपले सामान असेल कवन दया सवे मन कठीण कीजे हरी तू आदित्यावरी प्रल्हाद कैवारी सेवका बाळकांशी करुणी ऐसी कठीणा परियेसी बरवे न दिसे बाळक मातेशी बोले निष्ठुरेशी अज्ञान मायेसी मारी जरी माता त्या कुमरासी कोप न धरी गैसी आलोंगनी हर्षी संभोखी माता ही कोपशी बोळे बाळकासी जाऊन पितियाशी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संभोकुनी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कवना आता क्षमा करी करुणा करी ऐसे वाणिते तुझे पिसे अजुनी तरी कैसी कृपा न ये ऐसे नामांकित विनवता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वसा लगी धेनु जैसे ठाकी भवनु तैसे श्री गुरु आपणू आले जवळी एकताचे गुरुमुनी वंदी नामकरणी मस्तक ठेवून चरणयुग्मी हृदय मंदिरात वैसोनी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंद भारती झाला नामांकित हृदयी श्री गुरुनाथ स्थिरा भला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीची इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंहसुत व्याख्याने सिद्ध नामक धारक संवादे मंगलाचरण प्रथमाध्याय श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा कृष्णा तरी वास करुणी ओचा सुभक्त तेथे करती आनंदा ते स्वर्गी पाहता विनोदा ऐसा श्री गुरुचरण ध्यात जाता भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरुचिंतित कृपानिधी अनंत दिसे स्वप्न परियेचा रूप दिसे सुपुषित जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित कासे पितांबर देखा येऊनी योगेश्वरी जवळी भस्म लाविले कपाळे आश्वासुनी त्यावेळी अभय कर देत असे इतके देखून सुपुषित चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करीत त्यावेळी मूर्ती देखील सुषुप्तीत त्याची ध्यास असे मनात पुढे निघाला मार्ग क्रमित प्रत्यक्ष देखे तैसाचे देखून या योगीशा ते करिता झाला दंडवत कृपाभागी करुणावंत तारीदारी म्हणत असे कृपेने भक्ता लागोनी येणे झाले कोटोनी तुमचे नाव कवनुकुनी कवनस्थानी वास तुम्हा सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तेथे भूमी स्वर्गी प्रसिद्ध आमचा गुरु जगी नरसिंह सरस्वत विख्यात त्यांचे स्थान गाणगापूर अमरजा संगम भीमातीर तय मूर्तीचा अवतार नरसिंह सरस्वती कीर्ती ब्रीद ख्याती सांग तसे सिद्ध यती वंशवंशी करीतो भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे तू तारक आम्हासी म्हणून माते नटलास भेटलासी संहार करुनी संशयाची नोपावे स्वामिया सिद्ध म्हणे त्यावेळी एक शिष्यास्तोममुळी गुरुकृपा सूक्ष्मस्थळी भक्तवत्सल पर्येचा गुरुकृपा होय जास दैन्य दिसे कैसे त्यास समस्त देव त्याशी वश कळी काळाशी जिंके नर त्रैमूर्ती श्री गुरु म्हणून जाणीचे निर्धारू देऊ शकेल अखिलवरू एका भावे बजावे एका देसे श्री हरी अथवा कोपे त्रिपुरारी राखेल गुरु निर्धारी आपले भक्तजनासी ऐसे कोणी नामकरणी लागे सिद्धियाच्या चरणी विनवतेसे कर जोडून भक्तिभावे करुण्या स्वामी से निरोपती संदेह होतो माझे चित्ती गुरुचे केवे झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर अनेकामी निरूपलिते विष्णू रुद्र जरी कोपिती
राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपल्या न राखे कोणी, हा बोल असे कवनाचा, कवनशास्त्र पुराणेचा, संदेह फेडी गामनाचा, जैने मन दृढ होय, सिद्ध म्हणे शिष्यांशी तो आपुसले आम्हाचे, वेदवाक्य साक्षीशी सांगेने एक चित्ते, वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मायाचे मुखे करून, त्याची पासव पुराण अष्टदश विख्यात, त्या अष्टदशात ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी, नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती, प्रकाश केला हे निक्षिती, ब्रह्मवाक्या विस्तार, त्या व्यासापासून ऐकी जे समस्त ऋषीजनी, तेची कथा विस्तारुने सांगेने काही चित्ते, चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी, गुरुममावसारेशी ब्रह्मदेवे निरूपला, ब्रह्मदेवे कलियुगाची सांगेन केवी कारणेशी, आद्यंत विस्तारेशी निरूपजे स्वामिया, एक शिष्या एक चित्ता, जळी प्रयोग झाला होता, आदिमूर्ती निश्चिता होता वटपत्र शयनी, अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र शयन, बुद्धी संभवे चेतन, अनेक सृष्टी रचावया, जागृत होनी नारायणा, बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजीवी नाभिहून, त्रैलोक्याचे रचनाकार, तया कमळामधून उदय आलो ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा, मने ब्रह्मा तयवेळी समसवना आपण बळी, मजवून आणि कसोळी कवन नाही म्हणत असे, हा सुने नारायण बोले गाढ शब्दोचून, आपण से महाविष्णू भजन म्हणे तयावेळी, दे कोण्या श्री विष्णूशी नमस्कारी ब्रह्महर्षी, स्तुती केली वोशी अनेक काळ परियेसा, संतोषने नारायण निरोप दिला अतिघन, सृष्टी रचिका पाहून आज्ञा दिली तयवेळी, ब्रह्मा विनवी विष्णूशी, तेने सृष्टी रचावयाची देखील नाही कैसी, केवी रचू म्हणत असे, ऐकोनी ब्रह्मयाचे वचन निरोपित असे महाविष्णू, वेदस्ती हे गे म्हणून देत झाला त्यावेळी, सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर, तेनेच परी रचून स्थिर प्रकाश करी म्हणितले, अनादि वेद अस्ति जाण असे सृष्टीचे लक्षण, जैसे आरसा असे खुन सृष्टी रचावी तयापरी, या वेद मार्गे सृष्टीशी रचिका ब्रह्मया हरणीशी, म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा ऋषी सृष्टी ते, सृष्टी प्रचार अनुक्रमे विविध स्थावर जंगमे, स्वदेज अंडज नामे दारज उद्भज उपजविले, कृत ते द्वापार युग उपजवी मग कलियुग, एक एकांती निरोप मग भूमीवरी प्रवृत्त करी, बोलावणी कृतयोगासी, निरोप ब्रह्मा परियेसी, तू आज आवन भूमीसी, प्रकाश करी आपणाते, ऐकून ब्रह्मयाचे वचन कृतयुग झाले संतोषून, सांगेन त्याचे लक्षण एकाश होते एकचिते, असत्य नेम कधी वाचे, वैराग्य होऊन ज्ञानीसाचे, यज्ञोपवित आभरण त्याचे, रुद्राक्षमाळा करंकणे येणे रूपे युगकृत, ब्रह्मयासे असे विनवित, माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक, असत्य निंदा अपवादक, माते न साहेते एक कवने परिवर्तावे, ऐकोने सत्युगाचे वचन निरोपतो ब्रह्मा आपण, तू आवर्तावे सत्वगुण, क्वचित काळ येणे परी वर्तता येणे परी एका, झाली अवधी सत्याधिका, बोलावणी त्रेतायुगा ते विवेका, निरोप ब्रह्मा परियेसा, त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्या सांगेन, असे त्यांची स्थूलतन, हाती असे यज्ञ सामग्री, त्रेतायुगाचे कारण यज्ञ करती सकळ जन, धर्मशास्त्र प्रवर्तन कर्मवाग ब्राह्मणाशी, हाती देखा कुश सामिधा असे, धर्म प्रवर्तक सदावसे, असे युग केले हर्षे, निरोप घेऊनी भूमीवरी, बोलावणी ब्रह्महर्षी, निरोप देती द्वापाराशी, सांगेन तयाचे रूपाशी, एकाश होता एकचिते, खडक खडवाग धरुणे हाती, धनुष्यबाणे येर हाती, लक्ष उग्र असे शांती, निष्ठुर दया दोन्ही असे, पुण्य पाप समान देखा, स्वरूपे द्वापाराय सानिका, निरोप देऊन कौतुका आला आपण भूमीवरी, त्याचे दिवस पुरल्यावरी, कलियुगा ते पाचारी जावे त्वरित भूमीवरी, म्हणून सांगे ब्रह्मा देखा, ऐसे कलियुग देखा, सांगेन लक्षण एका, ब्रह्मयाच्या सन्मुखा केवी केले परियेचा, विचारहीन अंतकरणी पिशाच्या सारखे वदनी, तोंड खालते करुणी ठाई ठाई पडत असे, वृद्ध आपण विरागहीन, कलश देश सवे घेऊन, वाम हाती धरून शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख, जीवा धरुणी उजवे हाती, नाचे कलियती प्रीती, दोषोत्तरे करसुती, पुण्य पाप संमिश्रित, हा सरडे वाक्युला दावी, वाकुडे तोंड मुखे शिवी, ब्रह्मया पुढे उभा राही, काय निरूप म्हणून देखुनी दयाचे लक्षण, ब्रह्मा हसे अति गहन, पुसतसे अति विनोदन, लिंग जेव्हा का धरली, कलियुग म्हणे ब्रह्मयासी, जिंकीन समस्त लोकांसी, लिंग जेव्हा रक्षणारांसी, हरी असे आपण ते, ऐकोनी कलेचे वचन निरोप देतो ब्राह्मण आपण, भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी, ब्रह्मा सांगे कलियुगाशी, सांगेन मज तुझ उपदेशी, तुझ्या अंगी आयुष्य नरासी, स्वल्प असे एक देशत